आई पहिले सांगायचं होतं ना तुला, तू बी ऐन वेळेवर फोन करतो. पहिले काऊन नाही सांगितलं मला? 15 दिवसापासून बाबाला ताप आहे म्हणतो, आणि मग एकदम जास्त झाल्यावर मला फोन करून राहिली तू. आई आणि बाबा तुम्ही बी एक शब्द सांगायला काय होत होतं मला? बेटा काजल, आता तुले काय मी त्रास देऊ बेटा? आता ताप आला म्हटलं दूध उतरून जाईन असं करता करता दवा खात गेलो ताप काही उतरून नाही राहिला. आताही तुला काही सांगत नव्हतो मी, तू आईनच फोन केला. हो काजल म्हणे आता कायले सांगतो म्हणे तिले, म्हणे कायले आता नागपंचमीचा सण आहे ते सासरी जाईन म्हणे, आणि कायले तिले इकडे बोलावतो म्हणे, कायले तिले त्रास देतो म्हणे. राहू दे नको सांगू म्हणे, पण ताप पाहिजे किती वाढला, एकदम भरती करायला सांगितलं तर तुला सांगूही नाही काय. मग मी जबरदस्तीनच फोन केला. मामाजी असं नाही का, तुमचं कोणी नाही, आम्ही हाव तुमचे जाव आम्ही. काही दुःख असलं काही असलं तर सांगत जा. काऊन नाही सांगितलं तुम्ही? आम्ही पहिलेच आलो असतो, चांगल्या शहरातल्या यवतमाळच्या चांगल्या दवाखान्यात भरती केलं असतो तुम्हाला. तिथे राहिले असते तुम्ही 15 दिवस, मग 2 हप्ते 4 हप्ते, चांगले झाले असते तर आले असते. सांगायचं असं काही असलं तर. त्रास म्हणून असा कसा त्रास? काही त्रास नाही होत. आपल्याला त्रास होत असते काय मामाजी? असा विचार करूच नका तुम्ही, त्रास होईन आम्हाला म्हणून. जवाई बापू, आता तुमचंही काम राहते, तुमचे कामधंदे सोडून तुम्ही मामांग थोडी लागायचे राहिले. असा विचार करत नाही मामाजी, असा विचार करत नाही लागत. कामधंदे जिंदगीभर राहते. आपली तब्येत पहिले लक्ष द्यावं लागते, तब्येतीवर तब्येत सुधारायला लागते, तर कामच काम आहे मग. आणि पैसाच पैसा आहे. जीवच नाही राहिला तर मग काय कामं राहतील का मामाजी? आता मागच्या हप्त्यात माझ्या बाबाची तब्येत खराब होती, येणं नाही झालं माय. तिथूनच मी डॉक्टरला फोन केलो आणि पुरी व्यवस्था करून दिलो आणि पैसे बी पाठवून दिलो. आणि मग लागन तर सुट्टी भेटल्यावर मग आलो भेटायला दोघी जण. हो बाबा, त्याची बी खूप तब्येत खराब होती, भरती केलं तो. हे ते भाऊजी घरी नव्हते आणि ते भाऊजी घरी नव्हते, ते येईनच पैसे किचे भरले. तसं तुम्ही सांगून दिलं असतं फोनवर तर मग तिथे बोलावून घेतलं असतं तुम्हाला डायरेक्ट रेफरन्स मध्ये, आणि तिथे इलाज केला असता तुमचा. काय एवढं काही नाही बेटा, एवढं काही नाही होऊन राहिलं ना, मग इथं इलाज होऊन राहिला. आता उतरला ताप घेत का आई? काय ताप उतरला का नाही? आता उतरला, जरासा उतरते आणि मग अजून चढते. रातभरापासून भरती आहे का नाही, तर आता उतरल्यावाने दिसते ताप जरासा. करा तुम्ही आराम, आता टेन्शन नका घेऊ. आलो ना आम्ही, मी बोलतो डॉक्टरांसोबत, आणि काय पैसे लागते पहिले देतो भरून, तर लवकर तुमची काळजी घेते. चल बरं का, बोलून घेऊ डॉक्टरांसोबत. हो चला, थोडस बोलू डॉक्टर सोबत. डॉक्टर आले तरी वाटण का हाय बाई यायचे रगड नातेवाईक म्हणून. मी सांगतो ना पोरगी जवाई हो म्हणून, तर काळजी घेतील. नाही तर त्याला वाटण का हाय बुडा बुडी लावारीस, तर मग चांगली काळजी नाही घेतील. चला बोलून घेऊ डॉक्टर सोबत. आले का नाही जवाई न काजल, दोघही जण गेले न बोलायला डॉक्टर सोबत. काय म्हणे जवाई? आणि तुम्ही म्हणे कायले सांगतो, मग जवाई काय म्हणतील काय नाही, काय म्हणून जवाई दुखा सुखाले तुम्ही. आपण काय आपल्या मनानं आणलं काय दुःख, आपल्या हातानं आणलं काय दुःख? नाटक करून राहिले तुम्ही. तर जवाई काय म्हणतील, कायले काय म्हणतील, काही नाही म्हणतील. आपल्याला दुसरं कोण आहे काय पोरीशिवाय? तिला नाही सांगू तर कोणाला सांगू? हो. हा ते बाई बोला ना. म्हणतो चल बरं बाजारात मा सांग. आता बाजारात जाऊ आणि ते फुटाणे लाह्या मोह हे घेऊन येऊ. चाल बरं. अजून काय भाजीपाला लागते, काय लागते, मिरचे धनिया की काय लागते तर घेऊन येऊ. पण परी, आता बाई परीले कोण पाहिजे मग, तिला घेऊ का? तर सांगू मी आव ना, बिंदुताई मी आव ना घरी, मी पाहतो ना परीले. तुम्ही घेरेले पाहता तर मी परीले नाही पाहू शकत काय? मी पाहतो परीले, जा तुम्ही जा बाजारात. पाहू शकतो म्हणा, पण दोघही लय मस्ती करतात. मग तुला ना होईन का पाहिजे? काऊन बिंदुताई, मावर विश्वास नाही का तुमचा? तुम्हाला काय वाटते तर मी परीले मारन? नाही व ललिता, कायच्या काहीच विचार करतो तू. तसं नाही म्हटलं, तू एकदम होऊन जाईन म्हणून म्हणतो. नाही होत, माझ्यापेक्षा भारी आहेत काय लेकर? पाहून घेतो मी, नाही होत माहित दमच्यात. जा तुम्ही बाजारात जा, काय आणायचं आहे ते घेऊन या. ठीक आहे मग पाहिजे. हो पाहतो मी. चला आता बाई मग. चाल बरं, चाल घेऊन येऊ पटकन. हॅलो, आपण खेळू इकडे. धेर्या, तिकडे नको जाऊ रे, इकडे धेर्या. ये माय पोट्ट भरलं बदमाश आहे. तिने घेऊन गेला तिकडे, ते बसली होती चुपचाप, मग ते त्याच्या मागे मागे ध्येय ध्येय करत. काय झालं व ललिता? काऊन लेकराच्या मागे बोंबलून राहिली? काही नाही आई, हे पाय ना लेकर हे रे भल्ला, आता मीरा मस्ती करते वा. भल्ला हिंडते भल्ला, पुरं घराचं पाणी करते पुऱ्या घरात, आणि त्याच्या बरोबर तिले बी, मग ते बी त्याच्या मागे मागे लागते परी ध्येय ध्येय करत. काऊन कुठं गेले सगळे घरातले? तुझी जाऊ सासू सगळे कुठं गेले? तर सगळे गेले कामोकामी. मै बिंदुताई आणि आत्याबाई गेल्या बाजारात. आता नागपंचमीचा बाजार आहे ना, करायला गेले. आणतो म्हणे, जा म्हटलं. हाय 2 लेकरं, पाहतो मी त्याले. म्हटलं चाल जरा तुला फोन करून देतो, कशी काय नागपंचमीची तयारी सुरू आहे नाही आहे. दळला सातू घेतो आणि फुटाने गेला आहे की आणले? हो दळला ना,
सातू दौडून आणला बाबा. तुझ्यासाठी पाठवून ना, पाठवून का त्यासाठी त्या बाबाच्या हाती उद्या पाठवून. नाही नाही नाही, काय नाही, नको 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 पाठवू बाबा. आम्ही बी दौडला ना, आम्ही बी दौडला सातू, आजच दौडून आणला. आणि आता फुटाने लाया घेवायला गेल्या. नको, काही नको पाठवू आई, काही नको पाठवू. नाही म्हटलं नागपंचमीच्या सातू आणि फुटाने जी लाया पाठवतो म्हटलं जरासा. नाही नाही नको पाठवू. मी याच्यासाठी फोन केला तुले का हाय का नाही आहे बा पैसे फुटाने लाह्या सातू गीत दळासाठी, म्हणून म्हटलं का पाठवू काय. हाय हाय पैसे, तेवढे तर पैसे आहे व सणावाराले करू शकतो तेवढे तर आहे. नको, काही नको पाठवू. आता म्हटलं ना तुले आमचं आता बरोबर आहे, सगळं ठीक आहे. आता आता काही पाठवू नको, काही आमची चिंता करू नको. चिंता काय करू नको म्हणताय. मी नाही करन तुमची चिंता, तर कोण करणार आहे. कोण करणार आहे. नाही आता करतो आम्ही आमची चिंता. आम्ही हाव आता सक्षम कराले, जेव्हा नाही होईल ना आमचं तेव्हा करतो बाबा. आता नको करू. आता तू एक घर पाय, फक्त तू लेकरं पाय. पाय त्याईले कुठं गेले तर पाय त्याईले, नाही तर पडन गिळण एकटी तुझ्या भरोशावर आहेत तिथं. पाय त्याईले. हा ठीक आहे आई, मग ठीक आहे. कुठं गेले बाबा. ते गेले कामाला गेले. आता आज उद्या नाही जाणार मग. असं काय, ठीक आहे. मग तुला नाही आहे वाटते काम, तू घरीच आहे का आता. हो मी घरीच आहे आता. लागते मला आचट पाचट लागते तर जातो मी, नाही तर मग राहतो घरी. बरं ठीक आहे, ठेवतो मग. पाय तर बापा लेकरायला गेले तिकडे खेळून राहिले. हो पाय पाय बापा त्याईले, पाय पहिले. बोलले का डॉक्टर संग, काय म्हणे. हो आई बोललो आम्ही डॉक्टर सोबत बोलले हे, तर डॉक्टरांनी असंच म्हटलं काही काळजी करायची गरज नाही म्हणे, उद्या सुट्टी होऊन जाईल म्हणे. आता होऊनच जाते म्हणे कव्हर म्हणे, जास्त काही एवढं गंभीर नाही म्हणे. हो, आणि मामाची चिंता करू नका. मी पैसे भरून दिले, पुरे पैसे आहे, जेवढे लागते तेवढे पुरे मी भरून दिले. किती लागते म्हटलं ट्रीटमेंटले तर उद्यापर्यंत सांगा म्हटलं पुरं काढून पोस्ट. मी काढलं ते ना, आणि पुरे पैसे मी देऊन दिलो पुरे. आता तुम्हाला चिंता करायची गरजच नाही. चांगलं दवाई घ्या, मस्त जेवण करा, आराम करा. कायले दवाई बापू, कायले पैसे भरले तुम्ही पहिले. किती होते ना काय होते. हाय माझ्याजवळ पैसे, मी दिलो असतो पैसे, कायले तुम्ही भरले. ते राहू द्या ना मामाजी, तुमच्या पाचचे पैसे तुमच्या पाशी राहू द्या. समोरही दवा पाण्याला तुम्हाला कामी पडल. राहू द्या, ते असू द्या. आणि जेवढे होते जेवढे झाले तेवढेच डॉक्टर घेते, काही जास्तीचे घेत नाही. दिलो मी पैसे, बिल भरून दिलो मी. आता निष्काळजीपणानं राहा, आराम करा, औषधं घ्या, आणि उद्या मस्त ठीकच होऊन जाता तुम्ही. बाबा काळजी करू नका तुम्ही, तुम्ही काही काळजी करू नका. काजल, आता मी बाजारात जातो आणि फळं बी घेऊन येतो जराक्षे. फळं, ज्यूस घे. आणि मामाजी तर जेवण काय मामाजी जेवण करा काय, मी जेवणही घेऊन येतो तुमच्यासाठी. मामीजी तुम्ही जेवू द्या ना रातपासून. नाही नाही जवळ बापू चालन, राहू द्या ना, काहीच नको आणा. आई तू म्हणता रातपासून आले इथं, आणि मग बाबाही नसन जेवले तूही नसन जेवली. मग नाही नाही कशी म्हणता. चला फळही घेऊन येऊ, आणि ते ज्यूस घे घेऊन येऊ, आईसाठी बी जेवण घेऊन येऊ, बाबासाठी बी जेवण घेऊन येऊ. चला आई, आताच बाबाला औषध देऊ नको, जेवल्याच्या नंतर औषध आहे. आम्ही जेवण घेऊन येतो आणि मग औषध देऊन बाबाला. ठीक आहे मग घेऊन या. बरे आहे बघते जवाई बी. पैसे भरून दिले, आणि मनानच फळही आणतो म्हणते, जेवणही आणतो म्हणते. हा मग तुम्ही म्हणत होते सांगू नको. जवाई होय, काय झालं होय जवाई, तर जवाई पोराची जागा घेऊ नाही शकत काय. बरोबर आहे, घेऊ शकते. काऊन नाही घेऊ शकत. जवाई चांगला असला स्वभावाले, त्याचे संस्कार चांगले असले तर पोराची जागा घेऊ शकते. मग कोण म्हणते, पुरा जमाना म्हणते पोरच पाहिजे, पोरगच पाहिजे. म्हातारपणाची लाठी राहते, दुःखा सुखात होते, पोरी नाही होत का. आता झाली ना पोरगी, आली का नाही, एका फोनवर आले ना दोघे जवाई पोरगी धावून करून राहिले ना. मग काय पोराची गरज आहेच काय. नाही बी असलं तरी चालते. पोरगी बी पोरी बी त्याच, पोरं बी त्याच. पोरं बी लग्न झाल्यावर लगच राहते, ते फोन लावू बेजार व्हावं लागते. पोरी तर पहिलेपासून दूरच जाते. येतेत ना दुःखा सुखाले, येते ना, आली ना पोरगी, बस ठीक आहे. ते गलत आहे, ते पोरगच पाहिजे पोरगीच पाहिजे. जे दिलं ते देवानं, जे दिलं ते स्वीकार करून घेवा. सगळे ठीकच आहेत, चांगलेच आहे. हो बरोबर आहे. मला होती पोराची आशा, पण आता तर असं वाटते बरं झालं पोरग नाही झालं. पोरगी एकच पोरगीच राहिली आपल्याला, तर करून राहिली. ते कदाचित पोरग राहिलं असतं तर नाही केलं असतं पोरानं, बायकोचं ऐकून राहिला असता. करा आता पटपट करा, पटपट आवरा, आवरून उरून पटपट झोपा. उद्या सकाळीच लवकर उठा लागते. हो आता बाई आम्ही तर करतोच. बिंदू ते सगळं फुटाने लाया गीत हे सगळं अलग अलग काढून ठेवून दे बरं, पन्नीतच नको राहू देऊ. हो आता बाई, आता स्वयंपाक झाला म्हणजे काढून ठेवा ना. आता पहा ना आता बाई, आता संध्याकाळ बी होत आली, तरी अजून बापूजीच्या काजलचा पत्ता नाही अजून. उद्याची नागपंचमी आहे आणि अजून आले नाही. फोन करायचीच वाट पाहून राहिली वाटते. हो ललिता, मी तोच विचार करून राहिली का आता शहरात गेले रावाले, तर आता सणवार फुललेत का काय, तर काय माहितीये. बिंदू ताई तुम्ही म्हणे ना
उद्या संध्याकाळपर्यंत येईन, आज संध्याकाळपर्यंत येईन. आल्या एक फोनही नाही केला. काम असं कोणतं वेळेवर येतील, उद्या वेळेवर येतील पूजेले. काय बिंदू ताई वेळेवर येऊन कोणता फायदा? सगळं आपण करून मग वेळेवर काच्यासाठी येतील, जेवासाठी. आता जेवायला पाहिजे होतं ते ना. आता आजची तर सुट्टीच होती, तर काल संध्याकाळी येऊन जाते ते. तर आता नाही फोन करत मी, आता येते काय उद्या तर पाहतो ना. आता आले नाही तर मग फोन करून मग चांगली धुनकतो राकेशले. असा कसा भुलला काय आज माय बाप भुलशीन काय, घरदार भुलशीन काय म्हणून सांगतो मग त्याला. हो आता बहीण तुम्ही तर असं म्हणून द्या की येतोच नको जात जाऊ म्हणा कोणत्या सणाले. मग जाय म्हणा, सोडून दे म्हणा, भुलून जाय म्हणा, रिश्ता तोडून टाक म्हणा, असं म्हण जा बापूजीले. एकदम रिश्ताच तोडाची गोष्ट करतं काय? हा कोणी काम असन ते येतील. आता गेला का टाइम अजून? आज बी अजून टाइम आहे ना, रातचे 9-10 वाजेपर्यंत येतात. येईल काय बिंदू ताई तुम्ही त्याची साईड घेता? हा नाही येत ते, येतच नाही ते. मस्त मजा मारत असन तिकडे, रविवार आहे तर मस्त घुमत फिरत असन, खात पेत असन मस्त हॉटेल. राहू दे, नाही येत तर नाही येत. त्याच्या नाही आल्यानं त्याच्या आल्यानं सण होईन काय आपला? आपण हा ना इथे एवढेच ना, आपणच करून टाकू सण. जाऊ दे, येत नाही येत, जाऊ दे. घ्या तुम्ही, करा आवरा पटपट, उद्या लवकर उठा लागते. मग घ्या बाबा आता तेवढे फळ खाऊन घ्या आणि मग झोपा. एवढे नाही बेटा, एवढे नाही खाणं होत बेटा. आता जेवण केलं, दवाई औषध खाल्लं, त्याच्यावर एवढे फळं नाही खाणं होणार बेटा. नाही आता नाही खात, आता ठेवून द्या, आता काहीच नाही खात. आता खाऊन घ्या बाबा, खाऊन घ्या. थोडं खा, थोडं खात राहा. खाऊन घ्या. आता झोपता काय? आता टाइम नाही झाला झोपाचा. खात राहा थोडं, उठून बसा आणि खात राहा. खाऊन घ्या मामाजी, तेवढे फळं खाऊन घ्या. हे एवढे मोठे फळं आणले, ते सगळे तुम्हाला संपवायचे आहे उद्या संध्याकाळपर्यंत. नाही जावाई बापू, एवढं नाही होणार बुवा खाणं. उद्या खाईन लागन, उद्या सकाळीच ना खाईन. आता नाही होणार. आता जेवणही केलं, आता जेवण नाही केलं असतो तर खाऊन घेतलं असतो. आता नाही होणार. बाबा ते कापलेले फळ आहे, ते मग कापल्यानंतर खराब होऊन जाते म्हणून म्हणतो. खाऊन घ्या धीरे धीरे, काय होते. आणि जेवले काय तुम्ही? असे किती जेवले? थोडस तर जेवले तुम्ही. हे बंदे आहे लागन तर हे राहू द्या, मग हे उद्या खाजा. ते कापले म्हणून म्हणतो, कापल्यानंतर खराब होते. खाऊन घ्या व, खाऊन घ्या. ताजे आहे, मग का शिळे खान काय? खाऊन घ्या ताजे, काही नाही होत, होऊन जाते खाणं. खाऊन घ्या. बरं ठीक आहे. अमाय पा फोन नाही केला गड्या अजून. धावपडीत काळजी मध्ये फोन करायचंच विसरलो. तिकडे आईले, बिंदू ताईले, ललिता ताईले फोन तर करायला पाहिजे होता. वाट पाहत असतील ते, येतील म्हणून. अरे हो, फोन करायला पाहिजे होता. नाही आता म्हटलं इथं आटपून आपण जाऊ म्हटलं, म्हणून मला लक्षात तर होतं म्हणा. पण म्हणलं काय फोन करा, आता मामाजीची तब्येत पाहू म्हटलं, जावा म्हटलं. तर इथं आता इथंच टाइम गेला. आता इथून आता आज निघणं होत नाही ना. आज निघलं तर अजून मग मामाजी येईल, मामाजी यायची कोण काळजी घेईल? खाना पिना कोण आणून देईल? हो माई आता आठवणच नाही राहिली. जसा आईचा फोन आला तशी मी सगळं भुलून गेली. म्हटलं बाबाची तब्येत खराब आहे, काळजी धावपडीत, मला आठवणच नाही फोन करायची. आता झाली बाबाची तब्येत ठीक होते उद्यापर्यंत. आता करून देऊ का मी फोन? आता बाईले फोन करून देतो आणि आता बाईले सगळं सांगून देतो. आता बाई अशानं असं झालं म्हणून माई येणं नाही झालं. मग उद्या सकाळी निघून जाऊ इथून. बाबाला सुट्टी होऊन जाते, बाबाला तिकडे सोडून देऊ त्याच्या घरी, आपण तिकडे निघून जाऊ. नाही होऊन जाते. फोन करून द्यायला पाहिजे होता तिकडे. काळजी करत असतील ना ते बी. आले नाही म्हणून तुम्ही सांगितलं होतं का येऊन राहिलो म्हणून? नाही सांगितलं तर नव्हतं तसं तिकडे फोनच नव्हता केला. आम्ही म्हटलं अचानक जातो, म्हटलं त्याला सरप्राईज देतो म्हटलं. अचानक जाऊन निघूनच राहिलो होतो घरातून, तर आई तुझा फोन आला तर तिकडे न जाता इकडे येऊन गेलो. मग असं काय? करून दे मग आता फोन. येऊनच राहिलो होतो म्हणा, तिकडे गेलो, इकडे असं झालं म्हणून करून दे फोन. तुझ्या सासूले करून दे फोन, सांगून दे. करून दे बाई, फोन करून दे. आणि बाबा बिमार आहे ते नको सांगतो, नाही तर ते बी काळजी करतील. नाही बाबा, मग असं सांगा तर मग कायले गेलती म्हणून? असं नाही होईल काय? मी खरंच सांगतो. मामाजी असं खोटं नाही बोला बिमारीच्या बद्दल. हा काय आपली बिमारी आहे नाही आहे सांगूनच देवा. जवाई बापू काय कोणाला त्रास देवा म्हणतो बा. मी मगाशी सांगलो ना मामाजी तुम्हाला, आपल्या लोकांचा आपल्याला त्रास नसते होत. ठीक आहे बेटा, ठीक आहे. आईले फोन करून देतो मग, मी सांगून देतो नाही का उद्या सकाळी येतो म्हणून असं सांगतो. आज येणं नाही होत बा, बाबाची तब्येत खराब आहे, उद्या सकाळी येतो असं सांगू काय? हो दे सांगून. मग झालं काय? चला जेवण करायला. हात तिथे धुवून बसा, वाढतो. हॅलो, बोल काय हो? आता कोणाचा फोन आला बाबा? आता बाईले. आई मी बोलून राहिली, काजल. हो काय म्हणतो? बोल. इथूनच फोन करतो का? हा येवा नाही लागत का? फोनच होऊन जाते का सणवार आज का? हा शहरात गेला रावाडे नोकरीसाठी म्हणजे काय भुलूनच जावा काय आपल्या घरचे सणवार? फोन करून राहिली तर असं हिचा फोन व्हायचा पण आता आई तसं नाही आहे. आम्ही येतच होतो आम्ही तर येतच होतो तर काय माझं राडवी गेली काय म्हणून थांबले नाही? असंच होय ना?
नाही आई तसं नाही. येतच होतो, निघालच होतो, तर माझ्या आईचा फोन आला. तर माझे बाबा बिमार आहे म्हणे, तर भरती करा लागलं त्याले हॉस्पिटल मध्ये, बिमार आहे म्हणून. तर मग मग इकडे आलो आम्ही दवाखान्यात माझ्या बाबाजवळ. अरे बापरे, बिमार आहे तुझे बाबा? काहून हो, काय झालं? हा चांगले आहे ना आता? ठीक आहे ना? राकेश बी आहे ना तिथं? आता ठीक आहे आता बाई, आहेत हे बी आहेत. म्हणून मग कधी आम्ही धावपडीत इकडेच आलो. आणि मग डॉक्टरांशी बोलता बोलता धावपडीत हे मग तुम्हाला फोन करायला बोलूनच गेली मी. आता ठीक आहे, सगळ्यात जेवण बी केलं ते ना बाबानं. आणि आता बसला होता, मला आठवण आली एकदम, तर फोन करून सांगून द्या म्हणून. तर आई, आम्ही आता आज थांबतो बाबाजवळच. मग बाबाला उद्या सुट्टी, बाबालाही सुट्टी होते उद्या. आणि मग आम्ही तिकडे येऊन जातो मग उद्या. असं काय पाय, हा पहिले फोन नाही करायला पाहिजे होता तुला. काजल का असं आहे बा, बाबाची तब्येत खराब आहे, असं आहे तसं आहे. मी इकडे काय काय गैरसमज करून घेत बसली, येत नाही असं नाही तसं नाही. आई वेळच नाही भेटला ना फोन करायला. आम्ही तिकडे जेवायला निघत होतो, तर इकडे धावपळ करायला लागली, चिंता धावपळ. आणि त्याच्यानं मग कधी भुलली. तर आता टाइम भेटला तर फोन करून राहिले. आई तर येतो आम्ही उद्या, उद्या 10-11 वाजेपर्यंत पोहोचतो. काजल ठीक आहे, इथं हाव आम्ही सगळे हाव इथं आम्ही. सणावाराचं एवढं काही नाही आहे. माय बाबाची सेवा हेच खरी पूजा आहे. तू तुझ्या आई तुझ्या बाबाची सेवा कर फक्त. आणि त्याला काय लागते नाही लागते ते पाय तू, सगळं दे आणून. हो आई, करून तर राहिली. आता औषध घेतलं बाबांना, जेवण केलं, फळं आणले, फळं खाल्ले, फळं खाऊन राहिले. हा हो ठीक आहे ठीक आहे. ललिता आता काय म्हणशील हो? आता बाई बरोबर आहे काजलचं. काजलचं इकडे येण्यापेक्षा तिकडे जाणं महत्वाचं होतं. कारण काजलशिवाय त्याचं कोणीच नाही आहे. त्याचं कोण पाहिजे? तर आपल्याला इकडे काय माहित होतं, म्हणून आपण गैरसमज करून घेत होतो, आली नाही करून. मला वाटलं का बा तिथं राहून मस्त मजा मारत असन. तिने पहिले सांगितलं असतं तर मग काय आपण गैरसमज केला असता. हो, तर मोहनचे बाबा आता टाइम आहे, तर चला आपण दवाखान्यात जाऊन येऊ, आले पाहून येऊ. हं? कशी आहे तब्येत, काय आहे वाटण त्याला जरा असं का बा आले बा. हो चाल बरं मोहन, चाल बरं आपली गाडी काढ बरं, पाहून येऊन जाऊ दवाखान्यातून. ठीक आहे बाबा, चला चला मी येतो. बिंदू ललिता तुम्ही जेवून घ्या, आम्ही येतो काजलच्या बापाला पाहून. हो आता बाई ठीक आहे, जातो मी या पाहून.